भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्ह्याचं अधिवेशन या गणरायाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आलात। व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सर्व युवा मोर्चा, महिला संघटना सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत। हा कार्यक्रम फक्त जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, व्यासपीठावर कोण आलंय, खाली कोण राहिले, कोण पदाधिकारी खाली राहिले असतील, काही पदाधिकारी वरती आले असतील, परंतु बरेचसे पदाधिकारी असल्यामुळं काही पदाधिकाऱ्यांची चुकून या ठिकाणी नावं सुद्धा घ्यायची राहिली असेल, परंतु माझी तालुक्यातले जे पदाधिकारी, जिल्हा लेवलला जे पदाधिकारी काम करत आहेत त्यांनी वर व्यासपीठावर यावं असे मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। खरं तर आज मागच्या 5-6 दिवसापूर्वी बालेवाडीला मीटिंग झाली आणि उत्तर पुणे जिल्ह्याचं अधिवेशन कोण घेणार, आणि त्यावेळेस ताईंनी सांगितलं मी अधिवेशन जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी घेतले। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई 4-5 दिवस राहिले, आपल्याला तयारी करावी लागेल, पण तो ताईंचा आत्मविश्वास फार मोठा आहे। ते म्हटले तुम्ही फक्त तयारी करा, मी ज्यावेळेस माझ्या हृदयातल्या माणसाला आवाज देईल, माझ्या भगिनींना आवाज देईल, माझ्या बंधूंना ज्येष्ठांना आवाज देईल, तर ओझरचा हॉल भरल्याशिवाय राहणार नाही, ही खऱ्या अर्थानं माझी। आणि ताईंनी सांगितलं आणि आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला। पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना खरं तर 4-5 दिवसाच्या या नियोजनामध्ये ताई तर 2 दिवस मुंबईला गेल्या, 1 दिवस पुण्याला गेल्या, 2च दिवस इथं होत्या, परंतु ओझरमध्ये काल संजयजी रौंदर साहेब आले आणि ते म्हणाले एवढ्या मोठ्या हॉलला तुम्ही कार्यक्रम घेताय, इथं तर जिल्ह्याचं अधिवेशन झालं असतं, मोठं राज्याचं अधिवेशन झालं असतं, तुम्ही उत्तर पुणे जिल्ह्याचं अधिवेशन त्या ठिकाणी घेताय। होय म्हटलं। ते म्हटले ते 10-15 मिनटं थांबल्याने निघून गेले। ते म्हटले आम्हाला नंतर फोटो टाका। मी म्हटलं काळजी करू नका, उद्या ज्यावेळेस तुम्ही 2:30 वाजता या ठिकाणी याल त्यावेळेस हा हॉल तुम्हाला भरलेला त्या ठिकाणी दिसेल। खरं तर मनापासून मी कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटत नाही, पण ज्या निष्ठेने ज्या उमेदीने काम करतोय, मी फक्त आमंत्रण देण्याचं काम करत होतो। मी परवा दिवशी गणेशला सांगितलं की ओझरला कार्यक्रम घेतोय, हो सर्वस्वी जबाबदारी ही तुझी राहील आणि तुला त्या ठिकाणी नियोजन करायचं। त्या ठिकाणी दुसरा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम त्या ठिकाणी कॅन्सल केला, त्यांना उद्याची तारीख दिली आणि कार्यक्रमाची जबाबदारी मी काल फक्त अर्धा तास त्या ठिकाणी आलो आणि आज कार्यक्रमालाच त्या ठिकाणी 1 वाजता आलो।
म्हणजे ज्यांनी या ठिकाणी सर्व नियोजन केलं त्या गणेश भाऊचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये कशा प्रकारचं काम करते, लोकांच्या हिताचं काम करते, विविध एवढ्या काही योजना आहेत तर प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याला आपण कमी पडतोय, सांगण्याला आपण कमी पडतोय आणि त्या योजना आपण खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोचवल्या. भारतीय जनता पार्टी देशात किंवा राज्यात काम करत असताना शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी काय करताय, त्याच्यासाठी मला काही काम करायचंय ह्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने काम करतात. आणि विरोधक फक्त टीका करण्याचं त्या ठिकाणी काम करतायत. त्यांना काय टीका करायची ती करू द्या, परंतु आपले नेते मंडळी, आपले सर्व पंतप्रधान असतील, नेते देवेंद्रजी असतील, सर्व बाकीचे नेते मंडळी असतील, सर्वसामान्य घटकापर्यंत आपण काय करतोय, काय काम केलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि काम करत असताना मला लोकांच्या खऱ्या अर्थानं सुविधा त्या ठिकाणी पुरवायच्या, कामं त्या ठिकाणी करायचं, हाच केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करते. आणि हे काम करत असताना ज्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी 2-2.5 वर्षापूर्वी नेतृत्व स्वीकारलं, जी पक्षाने जबाबदारी टाकली, त्यावेळेस सत्ता नव्हती. ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस आशाताईंनी पक्षात प्रवेश केला. सत्ता आल्यावर केलेलं नाहीये. आणि सत्ता आल्यानंतर पक्षाने सुद्धा ताईंना जी काही पदं, कारण जिल्हा परिषदची मुदत संपून 1.5-2 वर्ष झाले आणि मग पक्षाने जबाबदारी टाकली. आणि ही जबाबदारी टाकत असताना, ते नेतृत्व करत असताना 24 तास तालुक्यामध्ये कोण काय करतंय, कोण टीका करतंय, यापेक्षा मी माझ्या महिलांसाठी काय करतोय, माझ्या शेतकऱ्यांसाठी काय करतोय, माझ्या आरोग्यासाठी मी काय करतोय, माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय करतोय, हे काम करण्याचं सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत जी महिला अशी या महाराष्ट्रामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते की खऱ्या अर्थानं रात्रंदिवस काम करत असताना कुणीही माणूस आला तर त्याचा काम ह्या ठिकाणी केल्याशिवाय त्याला माघारी पाठवत नाही. तो कुठल्या पक्षाचा आला, कुठल्या गटाचा आला, कुठल्या तटाचा आला, हे कधी अशा काही पाहत नाही. आणि मग हे काम करत असताना, हे सर्व काम करत असताना कुठंतरी कोणाला वाटतंय आम्हाला मान मिळत नाही, आम्हाला सन्मान मिळत नाही. ताई मुद्दाम त्या गोष्टी करत नाही. परंतु अजूनही काही मंडळी म्हणतात आम्ही जुने आहोत. अरे ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी आम्ही सगळं करतोय. परंतु आशाताईंना जर 24 तास ते कामच करायचं असतं आणि त्या कामामध्येच गुंतून गेले असतील तर कदाचित कोणाचा त्या ठिकाणी मान सन्मान द्यायला त्या कमी पडत असेल तर त्याच्याबद्दल जाहीर दिलेली तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मागतो. परंतु ज्या वेळेस मी कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना प्रामुख्यानं सगळ्यांना फोन करायचं काम त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी करतो. मला एवढंच आवर्जून सांगते की एक जे जिल्हा संघटना त्या ठिकाणी ताकद देत आहेत, सर्व ताकद देत असताना ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं काम करत असताना आशाताईंनी विविध योजना, अनेक कामं. आता सर्वजण भाऊ काय होतंय एक गोष्ट मला कळत नाही. आमचे खासदार, आमचे आमदार, आमचे माजी आमदार, सर्व नेते मंडळी बरोबरी कोणची करतात, एका महिलेची. आणि महिला कोण आहे, जिल्हा परिषद सदस्य. एक जिल्हा परिषद सदस्य जर खासदार आमदार त्यांची तुलना करत असेल तर त्या खुर्चीवर त्यांना एकदा बसवा आणि मग त्यांची स्पर्धा तुम्ही त्या ठिकाणी पहा. मग आशाताई काय करून दाखवतात आणि काय का तालुक्याचा कायापालट खऱ्या अर्थानं ह्या जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कसं काम केलं पाहिजे आणि लोकांना ह्या जुन्नर तालुक्याला कसं पुढे नेलं पाहिजे हे करण्याची ताकद आणि जिद्द एका महिलेमध्ये आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस आम्ही तालुक्यामध्ये फिरतोय, आज महिला सांगतायत तर सगळ्यांना संधी देऊन आम्ही पाहिली
पण एकदा आता महिलांनी ठरवलंय की ताई आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे, महिला म्हणून आम्ही तुमच्या मागे उभं राहणार आहे. आणि यावेळेस महिलेला या ठिकाणी काम करण्याची खऱ्या अर्थाने संधी या ठिकाणी मी आपल्या सर्व मंडळींना, कारण नेते मंडळी त्या ठिकाणी योजना सांगणार आहेत, जे जे काही गोष्टी या ठिकाणी बोलणार आहे. मी अधिकचं काही न बोलता खरं तर आपण जुन्नर तालुक्यामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीवर काही मंडळी आपल्यावर टीका करतात. भारतीय जनता पार्टीचं काय आहे, भारतीय जनता पार्टीचं काय आहे, आज मी सुरुवात करते. तुमचं पळून झालंय, आम्ही आताशी सुरुवात करतोय. आणि मग बघा ज्यावेळेस तुम्ही दमशाल त्यावेळेस आमची सुरुवात आहे. आणि ती सुरुवात अशी असेल तर ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय आणि आशाताईला आमदार केल्याशिवाय हे सगळे गप्प बसणार नाही. एवढं खऱ्या अर्थाने थांबतो. आपण मंडळींनी ह्या ठिकाणी जो आपल्यावर विश्वास ठेवला आहे, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं, व्यासपीठाचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा मी तालुक्याच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची जी मंडळी या ठिकाणी असतील त्यांची नावं घ्यायला पाहिजे. जे या मंडळांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशी मी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. याच्यानंतर एक आदिवासी भागातली मुलगी, तिची व्यथा ज्यावेळेस आम्ही तिकडं दौऱ्यावर चाललो होतो आणि आपटाळ्यामध्ये आम्हाला भेटली आणि तिने अशा ताईला सवाल केला, एका रणरागिणीला एका मुलीने ज्यावेळेस सवाल केला आणि ती खरी मुलगी तिच्या भाषणात ती सांगणार आहे, पण तिला वाणी साहेबांनी सहज विचारलं तुला काय व्हायचंय, एक तर IAS ऑफिसर होईल नाहीतर रणरागिणी अशाच आहे की राजकारणी होईल, हे तिने त्यावेळेस सांगितलं. मी तिला विनंती करतो की याच्यानंतर तिला 2 मिनिटं आपण या ठिकाणी बोलण्याची संधी देणार.